लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। दोंडाईचा इथं आशा सेविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, सुविधा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम। ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा सेविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। दोंडाईचा येथील सुविधा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले फाउंडेशन, मालपूर आणि व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष मुरलीधर महाजन यांच्या पुढाकारातून मालपूर व परिसरातील आशा सेविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले। या शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन तसेच इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या। तपासणीनंतर डॉक्टरांनी आशा सेविकांना संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी डॉक्टर प्रफुल्ल दुग्गड, डॉक्टर नेहा पारख, डॉक्टर दीपाली सोनार आणि डॉक्टर सीमा धनगर यांनी वैद्यकीय सेवा दिली, तर नंदिता पाडवी, ललिता पावरा, पल्लवी ठाकूर आणि किरण पावरा यांनी शिबिराचं यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले। तसेच इनर व्हील क्लबच्या अध्यक्ष डॉक्टर नेहा पारख, सचिव शीतल अगरवाल आणि क्लबच्या सदस्यांनीही या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला। सुविधा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रफुल्ल दुग्गड, डॉक्टर चेतन बच्छाव, डॉक्टर सचिन पारख, डॉक्टर गणेश खैरनार, डॉक्टर पुरुषोत्तम भावसार तसेच प्रशासकीय व्यवस्थापक अंकुश अगरवाल यांनी आवश्यक सुविधा उपलब्ध करून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। या आरोग्य शिबिराबद्दल आशा सेविकांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले आणि अशा समाजोपयोगी उपक्रमांचं सातत्यानं आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली। प्रतिनिधी मुरलीधर महाजन। मी डॉक्टर नेहा पारख, बरेच आशा वर्कर मला ओळखतात आणि मी तुम्हाला हे सांगितलं, सर बोलले की पहिले तुम्ही हेल्दी पाहिजे। मी जे काही पेशंट 7-8 मी आशा वर्करला चेक केलं, तुम्ही स्वतःची काळजी थोडी दुर्लक्ष करताय असं मला जाणवलं। तुमच्या PSCला म्हणा किंवा कॉटेजला म्हणा बरेच टेस्ट होतात पण तुम्ही करत नाही, ते करते इतर हॉस्पिटलपेक्षा। तुम्ही बिनधास्त आणू शकता, माझं हॉस्पिटल तुम्हाला माहीतच आहे, आशा वर्कर येतातच, आपण पण करतो, पण पहिले तुम्हाला तुमची काळजी घ्यायची, मग बाकीच्यांची। कळलं? मला बोलवलं तपासासाठी, तुमच्याशी भेट झाली खूप दिवसानंतर, त्यामुळे सगळ्यांचा आभार। धन्यवाद। घ्या, तुम्ही 4 का 10 डिलेवरी घेऊन इकडे तिकडे जाऊ शकता, पळू शकता, अजून लोकांचा भला करू शकता। तर तुम्ही थोडी काळजी दुर्लक्ष करताय असं मला लक्षात आलं तपासताना, ते तुम्ही कृपया करू नका। आता तुम्ही मी एक पेशंट, आता एक आशा बाईला विचारते, आशा पिक्चर बघितलाय का तुम्ही? रिंकू राजगुरूचं ब्ल्यू साडीमधला, पहिली तुमची ब्ल्यू होती मॅडम, तर तिने एकच पार्ट दाखवला की ते डिलिव्हरी बाईचं कसं करते, काय करते तेवढं दाखवलं, पण तुमचं पूर्ण मल्टीपर्पज काम आहे, एकच काम नाही आहे। पिक्चर होता म्हणून तिने एक पेशंट दाखवला, पण 5-6 वर्षात सरकारने ओळखलं आणि ही एक स्कीम चांगली चालू झाली। त्यामुळे प्रत्येक पेशंटला शहरातील प्रत्येक सुविधा त्यांच्या घरापर्यंत, दारापर्यंत माहिती पडते, ते योग्य ठिकाणी पोहोचतात। त्यामुळे तुमचं पण त्या कार्यासाठी अभिनंदन केलंच पाहिजे। मग आमचे इनर व्हीलचे अध्यक्ष नेहा पारख मॅडम, आमचे सगळे कन्सल्टंट यांना वाटलं की आपण तर इतरांची आरोग्याची काळजी घेतोच, पण आपल्या पण आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे। त्यासाठी तुम्ही आशा सेविकांची देखील जर सुरुवात तिथून होते तर आरोग्याची सोय देखील तिथूनच झाली पाहिजे। त्याच्यामुळे तुमच्याही आरोग्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे। त्यासाठी हा एक थोडासा चेकअप कॅम्प आपण घेतला होता। कुठल्याही समस्या असतील आरोग्य सेविकांना, आशा सेविकांना, तर त्यांनी अगोदर स्वतःची काळजी अगोदर घेतली पाहिजे, मग आपण दुसऱ्यांना काळजी देऊ शकतो। तर तुम्हाला माझं पुन्हा एकदा विनंती राहील, कुठल्याही समस्या असल्या तुमच्या आरोग्याकडे तुम्ही आधी लक्ष द्या, त्यानंतर आपण लोकांच्या सेवेसाठी तर आहोतच। तर तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा छोटासा एक कॅम्प आपण आयोजित केला होता। त्यात पावसामुळे काही तुमच्या सेविका येऊ नाही शकल्या। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।